बीडमध्ये रोकड सापडलेली आहे। रोकड आणि धारधार शस्त्र सुद्धा सापडली आहे। एका स्कूटीच्या डिक्कीमध्ये हे पैसे ठेवलेले होते आणि त्यामध्ये धारधार शस्त्र सुद्धा सापडलेले आहे आणि त्यामुळे आता एकच खळबळ उडालेली आहे। संबंधित तरुण पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। पोलिसांकडून तपास सध्या सुरू करण्यात आला आहे। आताची महत्त्वाची बातमी, आज नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी मतदान आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरच ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। बीडमध्ये रोकड सापडली आहे। रोकड आणि त्यासोबतच धारधार शस्त्र सुद्धा सापडलेलं आहे। एका स्कूटीच्या डिक्कीमध्ये पैसे आणि धारधार शस्त्र सापडल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। हा व्हिडिओ आपण झी 24 तासवर पाहतोय। दरम्यान आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करतायत। संबंधित तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे। पोलीस त्यांच्याकडून चौकशी करतायत आणि नेमके हे पैसे कुणाचे आहेत, ही शस्त्र कुणाची आहे, या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेत आहेत। आपण हा व्हिडिओ पाहतोय। बीड मधली ही महत्त्वाची बातमी आहे, तितकीच धक्कादायक बातमी आहे, कारण आज मतदान होतंय आणि बीड मधला हा व्हिडिओ आपण पाहतोय। रोकड काल बीड मध्ये जप्त करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर स्कूटीच्या डिक्कीमध्ये धारधार शस्त्र सुद्धा सापडलेली आहेत आणि त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। तर ही संबंधित रोकड आणि त्याचबरोबर धारधार शस्त्र नेमकं कुणाचं आहे याचा तपास सध्या पोलीस करतायत। संबंधित तरुण पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्या तरुणांकडून पोलीस अधिकची माहिती जाणून घेत आहेत, त्यांची चौकशी करतायत। काय विषय नाही, फोटो घ्या रे। आपण हा व्हिडिओ पाहतोय। या स्कूटीच्या डिक्कीमध्ये आपल्याला पैसे दिसत आहेत, त्याचबरोबर शस्त्र सुद्धा दिसत आहेत, काही कागदपत्र सुद्धा आपल्याला या डिक्कीमध्ये दिसत आहेत। त्यामुळे हे पैसे कुणाचे आहेत, त्याचबरोबर ही संबंधित जे दोन तरुण आहेत ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे ते कोणत्या राजकीय पक्षाशी संलग्न आहेत का, याचा तपास सध्या पोलीस करतायत। तर यामध्ये एक राजकीय पक्षाचं एक छोटं पॅम्पलेट सुद्धा आपल्याला दिसतंय। त्यामुळे आता पोलीस या संदर्भात काय अधिकची माहिती देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेंद्र मुधळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र, काय सध्या या संदर्भातली माहिती मिळते? ते तरुण कुठल्या पक्षाशी संलग्न होते या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का आणि यापुढे आता काय कार्यवाही पोलीस करतायत? नक्की जर बघितलं तर पेठबीड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधलं नाळवंडी नाका हे परिसर आहे आणि या परिसरामधली ही घटना असल्याची आता प्राथमिक माहिती जी आहे ते समोर येताना पाहते। मध्यरात्रीची घटना होती। काही दुचाकीवर तरुण त्या ठिकाणाहून जात असताना तिथं जे उभे असलेले जे काही दुसऱ्या पक्षातले जे तरुण होते त्यांनी त्या स्कूटीचा जो आहे त्याची विचारपूस केली असता आणि त्याची विचारपूस आणि धाराधरती केली असता त्यामध्ये जर बघितलं गेलं एक धारदार शस्त्र आणि काही पक्षाचे पॉम्पलेट्स आणि पैसे देखील जे आहेत ते समोर असल्याचं दिसतंय आणि त्या पद्धतीनं व्हिडिओ देखील चित्रित करण्यात आलेला होता। त्यामुळे बीडमध्ये जर बघितलं गेलं तर एक खळबळ उडालेली आहे। निवडणुकीच्या पहिल्याच रात्रीला अशा पद्धतीनं पैसे वाटपाचा कार्यक्रम होता का, असा संशय जो आहे तो आता बळावताना आपल्याला पाहायला मिळते। संबंधित तरुणाला जो आहे पेठबीड पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या हवाली करण्यात आला होता आणि त्यानंतर जे आहे ते कारवाईला जी सुरुवात आहे त्या झालेली आहे। मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडनं आणखी काय कारवाई झाली या संदर्भात दुजारा देण्यात आलेला नाही। मात्र निवडणूक आयोगाचं एक जे पथक आहे त्या ठिकाणी पोहोचल्याची जी माहिती सध्या तरी मिळते। मात्र एकंदरीतच अशा पद्धतीनं धारदार शस्त्र मिळणं हे कुठेतरी खळबळजनक मानलं जात आहे। अगदी आता या पोलीस तपासातून काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीसाठी। जाऊ